द्या म्हणून आदेश दिले. खित्यांचं पत्र हाती लागलंय आपल्या, द्या म्हणून. किती नालायक वागायला लागला त्या राजकारणासाठी तुम्ही. याचे दुष्परिणाम माहित आहेत का तुम्हाला? शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब काय होणार आहेत राज्यात? तुम्ही जे माझ्याबद्दल गैरसमज पसरायला लागलात राज्यभर, याचे दुष्परिणाम माहित आहेत का तुम्हाला? तुमचा निवडून नाही आला म्हणून एक जण म्हणतो भाजपकडून होईल, एक जण म्हणतो शिंदे सेनेकडून होईल. नाही, तो रद्द करू. ही ऑर्डर आहे वंशावळ समितीनं आणि जात पडताळणी समितीनं दिलेला आदेश आहे. हो, की त्यांच्या फाईलमधून आपल्याला हाती लागलाय. व्हॅलिडिटी द्या म्हणून आणि तुम्ही आदेश करता तुमच्याकडे याय ना म्हणून रद्द. आणि राज्यात कन्फ्युजन पसरायला लागलात की कुणबी प्रमाणपत्र टिकणार का नाही. म्हणजे ही पण डाव तुमचाच, फडणवीस सरकारचा, तुमचाच डाव याच्यात. हे सत्य आहे. काय डॉक्युमेंट द्यायचे त्यांना? काय डॉक्युमेंट द्यायचे त्यांना? हे सगळे आता प्रमाणपत्र निघलेत या नोंदीनुसार. उर्दू आम्ही लिहिली का? इतकं गठ्ठा घेऊन पळत हे पोरग, हे शिंदे पोरग आहे ना. काय पुरावे पाहिजे फडणवीस तुम्हाला? हे काय आहे? तुमच्या एका बी झकमाऱ्या अधिकाऱ्याकडे नसणारे तितके पुरावे एका बी राज्यातल्या. हे एका माणसाच्या यशवंता दहीहंडीचे एकट्याचे पुरावे बघाय. जस का मोजण्या करायच्यात इतकं गठ्ठे ते. अरे नालायक करू नका तुम्ही. मी इतका मागा लागल ना, तुम्ही मला माझ्या अंगावर येऊ नका. फडणवीस तुम्हाला सांगतो मी जर तराला लागलो ना तो तुमचं लय अवघड करून टाकेन मी सगळ्याच. इतके पुरावे द्यायचे तुम्हाला तरी रद्द होती. काय ते पुरावे? काय पुरावे आहेत का? काय ते निजामकालीन येतं, इंग्रजकालीन येतं. तुमच्या याचा नवरा जिवंत नव्हता तेव्हापासूनचे पुरावे येते. काय पुरावे येते? कोण अधिकार देत तुम्हाला मराठींचा वाटोळा करायचा? माझ्या समाजाच्या लेकरा बाळाचा वाटोळा करायचं कोणी सांगितलं तुम्हाला? काय पुरावे आहेत का? काय येते? तुम्ही कुठं पण बघा, इतके पुरावे नसते तो. नुसते प्रमाण 3000 लोकांचा वाटोळा करायला लागला तुम्ही त्या दही अंड्याच्या. आता तुम्ही याचं त्या जिल्हा परिषद सदस्याचं वाटोळा करून टाका. ह्या लेकरांचं पाप कोण डोक्यावर घेणार आता? फडणवीस तुम्ही का? त्या बावनकुळ्याच्या सांगण्यावर बावनकुळ्याचं पत्र देतो, इन्व्हेस्टमेंट करून दिलं त्यांनी, त्या नोंदी रद्द करा.